नाच रे नको मुंबई नको पुणा. हॅलो फ्रेंड्स, मी वीरू व्लॉगर. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतीची कामं, म्हणजे पावसाळ्यामध्ये केली जाणारी लावणी. चला तुम्हाला दाखवतो काय आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता शेतीची कामं कशी चालू आहेत. हे आमची काकी विनया कांबळे फुल फास्टर आहे लावण्यात. आणि हा मोडका, दिस इज माया कांबळे. व्ह्यू बघा किती छान दिसतोय. आहे ना विकास कांबळे काका, तुमचं गाणं पाहिजे आपल्याला. बोलता बोला ना. हा चला गाडीवर बसायचं. इथे पुढे हाय बघ किती काम राहल तुम्ही या. पांड्या जवळ बस, जवळ बस. चुकून बस काढा. ह्या राबतोय आमचा मोबाईल हे जरा चार्जिंग लावती या. चार्जिंगला लाईटच नाही, लाईट गेला आज. मगाशी मी आलो तेव्हा लाईट गेला होता. आता शेतीची कामं करत असताना शेतीतील मजा तुम्हाला दाखवतो, बघू शकता. काय सांगू बंधू तुला, रात्री विरिया पाण्याने. काय सांगू बंधू तुला, रात्री विरिया पाण्या. दर्या उचलला पैशाने नोटीला, मी दर्या उचलला पैशाने नोटीला. बंधू उतरला बहिणीच्या गावाला, नि बंधू उतरला बहिणीच्या गावाला. बहिणी देना गो देवन जेवला, नि बहिणी देना गो जेवण जेवला. आधीच्या घरात भेटायला निघे परतीने माझे मागे बघू. काय बघ नाच रे बोरा नाच, काळा कापूस पिंजरा रे, ढगांशी वारा झुंजला रे. मी देते टाळी पिसारा नाच. आता फायनली माझा पार्टनर आलेला आहे. कम ऑन ब्रो, आपण आता यांना हरवूया. कम ऑन, कम फास्ट. कवा बोटीन फिरवाल का, नको मुंबई नको पुणा. नको नको गाडी बंगला. क आलाय तुमच्यावरती.
या निगाहों में इस तरह इकडे होत्या वाटा अडवलनी रंग तो श्याम रंग वाऱ्याने नजर भिरभिरते पुढे काय पण एवढंच म्हणता हा बरोबर आहे एवढं चल रंगात रंग तो श्याम रंग वारा डॉन फायनली अशा प्रकारे आमची दाढ काढून झाली आहे शेवटचे एक पेंडी काढून घ्यायची आता फक्त काम उरलंय म्हणजे काय बघू शकता तुम्ही पेंड्या उभ्या करण्याचे तर भाऊ पेंड्या उभ्या करतोय बघा विशिष्ट त्या साईडला नाही दाखव काय जाऊ दे आता त्याला 4 हाताने करा लगेच उभ्या भाऊ ग्रॅज्युएशन करून फार्मसी करायला लागलाय गडी सुख म्हणजे काय असत शाबास हे काय फायनल दुपारची वेळ झाली आता एवढा पेंडा घेऊन आम्ही जेवायला जाणार त्याच्यानंतरला संध्याकाळी येऊन त्या 2-3 माळा आहेत त्या चिखलवणार त्याच्यानंतरला संध्याकाळी बाकीचे 2-3 माळा लावणार बस रुद्रसा ऐसा हे पर्वत हे जैसा शाबाश शेती टाकायची नसते तर शेती राखायची असते गड्या आता अशा प्रकारे आपण सकाळी दाढ काढले या मळीमध्ये या मळीची आपण आता उकळ करणार उकळ केल्यानंतरला परत एकदा बेर करणार आणि त्याच्यानंतरला या मळीला चिकलवणार आणि या मळीमध्ये परत आपण ज्या प्रकारे बाकीच्या मळीमध्ये लावणी लावतो त्या प्रकारे या मळीमध्ये पण आपण लावणी लावणार अशा प्रकारे गावची कामं केली जातात शेतीची मळीमध्ये मासे चढले तुम्ही बघू शकता दिसत असतील दाखवतो मी पकडून सी चढणीचे मासे पकडा पकडा मासे पकडा हे बघा
अशा प्रकारे आता मळीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. इकडून असं केलं आपण, त्याला उकळ बोलतात आणि असे प्रकारे आपण राऊंड मारणं त्याला बेर बोलतात. बेरणी बोलतात. आता मळीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे, बघू शकता तुम्ही. त्या बाजूला मळी लावणी करणे सुरू चालू आहे. म्हणते मंडई, तर तुम्ही बघितला तसा ब्लॉगमध्ये अशा प्रकारे आपल्या शेतीची कामं केली जातात पावसाळ्याच्या सीझनमध्ये. म्हणजे ज्या प्रकारे लावणी, भात लावणी आपण त्याला बोलतो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आवडला की नाही. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.